आता आम्ही जाणार आहे अनिरुद्धाचार्याच्या आश्रमात, ते पण दाखवून देईल तुम्हाला. आश्रमात आलोय आम्ही आता. हे बघा, एवढी गर्दी नाही आहे, होईल हळूहळू. इथं बसलोय सगळे, इथून डायरेक्ट महाराज दिसते. आता आम्ही त्या आश्रमात बसलेलो आहे. आता महाराज इथून जाणार आहे 3 वाजता. जय जय श्री राधा जय जय राम कृष्ण जब जब धीरे से पुकारो मैं तस्वीर को इसकी निहारो मैं जब जब धीरे से पुकारो मैं तस्वीर को इसकी निहारो मैं मेरा श्याम आ जाता मेरे सामने मेरा श्याम आ जाता मेरे सामने तेरा साथ ठंडी छाँव बाकी दुनिया धूप है तेरा साथ ठंडी छाँव बाकी दुनिया धूप हो जाए हाथ पकड़ ले अगर किसी का जीवन स्वर्ग बना देगा हाथ पकड़ ले अगर किसी का जीवन स्वर्ग बना देगा मेरे कन्हैया किसी का हाथ पकड़ ले उसका जीवन निखर जाता है और किसी का हाथ छोड़ दें तो वो व्यक्ति बिखर जाता है हाथ पकड़ ले अगर किसी का जीवन स्वर्ग बना देगा हाथ पकड़ ले अगर किसी का जीवन स्वर्ग बना देगा जब बात है सोच विचारो मैं समोर आता कथा चालू आहे. एवढं मस्त वाटतंय इथं. कथा चालू आहे, सगळे व्हिडिओ काढतात. हे बघा, कौन सा रास्ता कथा है? चालू आहे. ईश्वर तक पहुंचने के लिए कौन सा रास्ता अपनाएं? कौन सा रास्ता भगवान, कौन सा हाईवे भगवान तक जाता है? रास्ते बहुत हो सकते हैं. कथा चालू आहे. आता कथा झाल्यावर भेटतो. पर एक रास्ता है. महाराजांच्या दर्शनासाठी लाईनीत लागलेलो आहे बघा. लाईन तिथं महाराज आहे. आम्ही चाललो आश्रम मधलं जेवण जेवायला. आत्ताच कथा झाली आहे बघा. आता आम्ही आश्रमातलं जेवण घेतलेलं आहे बघा. एवढं मस्त जेवण आहे. भाजी आहे, वरण आहे, सगळं आहे. एवढं मस्त जेवण आहे. पोटभर जेवण केलं इथं मस्त. इतकं सुंदर जेवण होतं. कसं वाटलं इथलं जेवण गौरी आश्रमात? छान होतं. पण खाल्लं जेवण करायला छान. इथं आले की नक्की या गौरी गोपाल आश्रममध्ये नक्की या. इथं जेवण वगैरे सगळं आहे. इतकं सुंदर आहे वृंदावनमध्ये. आता आम्ही जेवण वगैरे केलं, कथा पूर्ण ऐकली, कथा झाली, जेवण झालं. आता जाईल रूमवर. मंदिर पण आहे, चला मी तुम्हाला मंदिर दाखवते. आता एवढं सुंदर मंदिर आहे राधाकृष्णाचं, खूप मस्त आहे. हे बघा, छान आहे ना. लड्डू गोपाल की जय. हे बघा किती सुंदर मूर्ती आहे. माझ्या फोनमध्ये फक्त 9% चार्जिंग आहे आणि मी तुम्हाला हा सगळा ब्लॉग दाखवते. जे इथलं पूर्ण व्यवस्था दाखवते. कशी व्यवस्था इतकी मस्त आहे, पूर्ण पद्धतशीर आहे. थोडं पण असं घाण वगैरे नाही, पूर्ण पद्धतशीर आहे. येऊन बघा तुम्ही, एवढं छान वाटतंय. गर्दी पण खूप आहे, आता गर्दी वाढते आहे. आरती वगैरे झाली आहे बघा. हे वृद्धाश्रम आहे गौरी गोपालचं. इथं आई दिसत असेल तुम्हाला भरपूर. त्यांना वृद्धाश्रम आणि हे जेवणासाठी गौरी गोपाल आश्रम. चाललो आता रूमवर चाललो आता. चलो राधे. आम्ही आता आलेलो इस्कॉनच्या मंदिरात, बलराम कृष्णाच्या मंदिरात आलेलो आता. एवढं मस्त वाटतंय.
एवढं सुंदर मंदिर आहे, एवढं मस्त, खूप भारी मंदिर आहे. त्याच्याकडे नाश्ता पण आहे. ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळं दाखवू नाही शकणार. रिअलमध्ये खूप मजा येते, खूप भारी मंदिर आहे इथे. चला, खूप नाचलो आम्ही. आता आम्ही चाललो आता बाहेर. आता आम्ही प्रसाद घेतोय खालचा. प्रसाद छान आहे आणि नेहाला बी आवडला आहे म्हणून मी पण म्हणतो आवडला. हा, मला आवडला म्हणून सगळ्यांना आवडतो. प्रसाद घेतो आता हे बघा, खिचडी दो भैया. माझ्यासाठी सगळे लाईनीत लागले. वाव, चांगली गोष्ट आहे बघा. आता आम्ही चाललो घरी. दर्शन करून प्रसाद घेऊन घरी चाललो आता आम्ही. बघा, पैपेत चाललो. एवढं मस्त वाटतं इथं. बिना चपलीचं आहे आम्ही. खूप मज्जा आली आज आम्हाला. खूप 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 जास्त मज्जा आली. फॉरेनर तर खूप होते तिथं अतिप्रमाणात. आम्ही तिथं खूप नाचलो. खूप नाचलो. तो पण व्हिडिओ टाकलो. आम्ही ब्लॉग पण बनवला, तुम्ही बघा तो. पै घरी चाललो आता आम्ही. एवढी मज्जा येते आम्हाला बहन.